त्याचा धम्म या ग्रंथाचं अध्ययन करीत असताना आपण मागील आठवड्यामध्ये नीती आणि धर्म, नीती आणि धम्म याची माहिती घेतलेली आहे. आणि नीती हे धम्माचं सार आहे, त्याशिवाय धम्म नाही. नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती, ही भूमिका बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. याचं आणखी विशेष परीक्षण ह्या पुढच्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. तर त्यांची भाषा अशी आहे की केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. दोन शब्द मांडलेले आहेत, सेक्रेट अँड युनिव्हर्सल. वैश्विक असली पाहिजे, सर्वव्यापक असली पाहिजे आणि पवित्र असली पाहिजे. प्रश्न हा निर्माण होतो की बाबासाहेबांनी या नीती ह्या गोष्टीला पवित्र आणि सर्वव्यापकता ह्या दोन कसोट्या लावण्याचं का योजलं, त्याची काय गरज होती? हा मूलभूत प्रश्न आहे. भारतामध्ये धर्मचिंतन करीत असताना, धर्मशास्त्राचा विचार करत असताना आणि धर्माची योग्यता पारखीत असताना या प्रश्नाचा विचार करावाच लागतो. नीतीचा आणि पवित्रतेचा विचार इतर धर्मामध्ये तेवढ्या साकल्यानं केला गेलेला नाही. नीती सर्वव्यापक असावी याचाही विचार अनेक धर्मामध्ये साकल्यानं केला नाही. हे मागे आपण बघितलेलं आहे. कारण धर्माचे विषय वेगळे आहेत. मानणं हा धर्माचा सुरुवातीचा मुद्दा आहे. काय मानायचं त्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्या गोष्टी खरंच अस्तित्वात आहेत की नाही हे विचारायचं नाही. त्यात जाणण्याचा काही मार्ग आहे की नाही तेही विचारायचं नाही. त्यावरती विश्वास ठेवायचा. इथपासून सर्व धर्माची सुरुवात होते. बुद्धाचा धर्म त्याला अपवाद आहे. बुद्धाने सर्व गोष्टींना कल्पना मानलेला आहे. त्या कल्पना खऱ्या असोत खोट्या असोत त्याचा माणसाशी जीवनाशी सरळ काही संबंध नाही. मनुष्य सुखासाठी जगतो. त्याला आता जीवात जीव असताना सुख हवं असतं आणि ते जर त्याला मिळालं नाही तर त्याच्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. म्हणून मनुष्याच्या सुखाचा विचार करत असताना नीतीचा विचार करावाच लागतो. याचं कारण असं आहे की मनुष्य आपापसामध्ये काय व्यवहार ठेवतो, एकमेकाशी कसा वागतो, त्या व्यवहारातून, त्या वागण्यातून सुख आणि दुःख निर्माण होत असतं. म्हणून दुःख कमी करायचं असेल, सुख वाढवायचं असेल तर व्यावहारिक जीवनामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आणि त्या सुधारणेचे काही सिद्धांत, काही तत्व ही निश्चित झाली पाहिजे. आणि ती सर्व समाजावरती, सर्व लोकांच्यावरती बंधनकारक असली पाहिजे. इतकंच नाही तर त्या तत्वांना माणसानं कोणत्या नजरेनं बघितलं पाहिजे तर ते पवित्र आहे, श्रेष्ठ आहे, त्याचं अतिक्रमण करायचं नाही, ते मानलंच पाहिजे. अशा प्रकारची एक वेगळी श्रद्धेची भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून बाबासाहेब इथे खास त्याचं विवेचन केलेलं आहे. ते म्हणतात एखादी वस्तू पवित्र केव्हा ठरते आणि ती पवित्र का ठरते, सुरुवात आहे. तर
प्रत्येक प्राथमिक किंवा प्रवर्ग समाजामध्ये काही वस्तू असं समजून की पवित्र मानल्या जातात आणि काही अपवित्र. ज्या वस्तूला पवित्र मानलं जातं तिला स्पर्श करता येत नाही आणि निषिद्ध समजलं नाही जात नाही, अशा दोन गोष्टी आहेत आणि उल्लंघन करता येत नाही. पवित्र गोष्टीचं उल्लंघन करायचं नाही. त्या गोष्टीला पवित्र आहे म्हणून तसा स्पर्शही करायचा नाही, पवित्र राखावं. थोडक्यामध्ये त्या गोष्टीचं महत्त्व सर्वश्रेष्ठ मानणं आणि जर त्याचं उल्लंघन केलं तर नुकसान होतं, काहीतरी वाईट होतं, अशा प्रकारची एक भावना त्या पाठीमागे असते. आणि अशा पवित्र वस्तूला वापरताना विवेक बुद्धी माणसाला टोचत असते. चुकतंय काहीतरी, काहीतरी नको ते होत आहे अशी मनाला टोचली जाते आणि म्हणून काही गोष्टींना मंगल मानलं जातं. मग जे पवित्र आहे ते मंगल आहे आणि जे मंगल आहे त्याचं उल्लंघन केलं तर धर्म बाह्य कृत्य ठरतं. अशी एक नीतीची संकल्पना सर्व धर्मांना अनुलक्षून मांडली गेलेली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की नीतीला पवित्र का म्हटलं गेलं? आता नीती म्हणजे काय? माणसाच्या व्यवहारात एकमेकाशी वागण्याचे संकेत, नियम वगैरे. याच्यामध्ये प्रामुख्याने पंचशील येतात. मग पंचशील पवित्र मानलं पाहिजे ही बाबासाहेबांची भूमिका आहे. सर्व व्यापक आहे असं मानलं पाहिजे त्यांची भूमिका आहे. फक्त स्वतःला प्रश्न विचारायचा की बौद्ध माणसं खरंच पंचशीलला पवित्र मानतात का? इथपासून सुरुवात. आम्ही बाबासाहेबांचं जे जे काय करतो, नाव घेतो, गोष्ट करूया, त्याचं ऐकत नाही त्याचा एक मोठा पुरावा आहे. कुठलाही बौद्ध पंचशीलाला पवित्र मानत नाही. काय आम्ही पाळतो, त्याचा विचार करण्याची गरज नाही. आमच्या हातून आचरण घडतं अशा प्रकारची भावना आहे. आणि इथे बौद्ध संस्कृतीला धक्का पोचला आणि बौद्ध मनुष्य धर्माच्या मार्गावरून बाजूला गेला. बौद्धांनी नीतीला प्रथम स्थान दिलंच पाहिजे, पवित्र मानलंच पाहिजे. ती सर्व व्यापक आहे अशी भूमिका घेतलीच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आणि नीतीच्या बाबतीमध्ये सतत जागरूक राहून आचरण करणं याला म्हणतात बौद्ध जीवन. याचे अनेक प्रकार आपण पुढे पाहणार आहोत. बाबासाहेबांनी तेही स्पष्ट करून केलेलं आहे. मग नीतीला पवित्र का मानायचं? याचं पहिलं कारण जे आहे हे नीतिशास्त्रामध्ये येतं की जे उत्तम आहेत त्या उत्तमांना संरक्षणाची गरज आहे, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या चांगल्यासाठी. उत्तम समाजाच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी टिकलं पाहिजे आणि ते टिकण्यासाठी त्याला संरक्षण दिलं पाहिजे. कारण काय की जीवन कलह ज्याला म्हणतो स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल हा भयंकर आहे. आणि डार्विनचा नियम आपल्या सर्वांना माहित आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो सर्व सामर्थ्यमान आहे, शक्तिमान आहे, तो जगतो, दुर्बल मारले जातात. आता प्राण्यांच्या मध्ये सतत चालू असतं, पण मनुष्य प्राण्यामध्ये ते चालू ठेवायचं का प्रश्न आहे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा निसर्गाचा नियम जरी असला तरी मनुष्य समाजामध्ये तो जसाच्या तसा चालू ठेवायचा का हा प्रश्न आहे. आणि जर तो चालू ठेवला तर या मनुष्य समाजामध्ये जे श्रेष्ठ आणि चांगलं आहे ते चांगलं टिकून राहायचं नाही, ते चिरंतन राहायचं नाही. चांगल्याचं नुकसान वाईटच करतं. आजही तेच चाललेलं आहे. सामाजिक जीवन पहा, राजकीय जीवन पहा, या सर्व जीवनामध्ये संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये टिकण्यासाठी म्हणून मनुष्य बळाचा वापर करतात. आणि म्हणून चांगलं जरी असलं तरी ते दडपलं जातं, ते बाजूला सारलं जातं, कधी कधी अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं जातं. त्याचं एकच उदाहरण मी देतो फक्त.
आजच्या सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत प्रबळ असं जे अंग आहे ते आहे राजकारण. सार्वजनिक जीवनात प्रबळ अंग आहे ते. ह्या राजकारणामध्ये सज्जन माणसाला किंमत आहे का? काय उत्तर आहे? आमच्या लोकसभेत तर आमच्या विधानसभेमध्ये किती गुन्हेगार निवडून जातात. गोष्ट खरी आहे ना. ज्या समाजामध्ये नीतीची चाड नसते तिथे असं घडतं. तिथे चांगलं योग्य काय आहे त्याची किंमत नसते. अयोग्य जे आहे ते प्रबळ बनतं आणि सर्व चांगलं जे आहे ते नष्ट करतं. हा इतिहास आहे. एक बौद्ध मनुष्य म्हणून आपण हा कधी विचार करतो का की मी माझं मत कोणाला देतो? साधे साधे प्रश्न आहेत. आणि हे या देशाच्या नुकसानीचं सर्वात मोठं कारण आहे. सर्वात मोठं. गुन्हेगार मंडळी कायदे मंडळात जाऊन कायदे करायला लागली तर ते कसे कायदे करतील? गुन्हेगाराला संरक्षण देण्याचे. गुन्हे होऊ नयेत म्हणून चांगल्याला संरक्षण द्यायचं ही भानगड नाही. गुन्हेगाराला संरक्षण द्यायचं. म्हणून आता नवीन एक मागणी होते बघ, ॲट्रॉसिटी रद्द करा. आहे ना मागणी? ॲट्रॉसिटी म्हणजे भयानक गुन्हा आहे, अतिरेकी गुन्हा आहे. मग तो गुन्हा करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे यासाठी तो कायदा आहे. समाजात चांगलं राहिलं पाहिजे, वाईट संपलं पाहिजे, त्याला बंधन आलं पाहिजे. इतकं सरळ सरळ आहे ते. मग तो कायदा रद्द करा. ही भाषा कोण बोलू शकतो? जो स्वतः गुन्हेगार आहे तो बोलतो. म्हणून या देशाचं जर काही कल्याण व्हायचं असेल तर सार्वजनिक जीवनामध्ये नीतीला प्रथम स्थान दिलं पाहिजे. ती पवित्र मानली गेली पाहिजे. बाबासाहेबांची भूमिका आहे. परंतु तथाकथित बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणारा मनुष्य सुद्धा या बाबतीमध्ये जागरूक नाही. तोही असे सारे हातकंडे वापरतो. काही लक्षात घ्या. हेच कुठे बौद्ध म्हणून तुम्ही नीतीला पवित्र मानतात? कुठे बौद्ध म्हणून तुम्ही सर्व व्यापक मानतात? समाज नाही सुधारणार, देश नाही सुधारणार जोपर्यंत मनुष्य सुधारत नाही. आणि मनुष्य जोपर्यंत या नीतीच्या बाबतीमध्ये इमानदार होत नाही तोपर्यंत व्यवहारामध्ये इमानदारी प्रस्थापित होणार नाही. इमानदारी प्रस्थापित होणं म्हणजे न्याय प्रस्थापित होणार आहे. तोपर्यंत न्याय प्रस्थापित होणार नाही, अन्याय चालूच राहणार. म्हणून बाबासाहेबांनी कुठल्या थराला जाऊन सांगितलं की बौद्ध बनणं ही काय भानगड आहे. ही जबाबदारी या समाजाने घेतली पाहिजे की आम्हाला इतकं श्रेष्ठ बनायचं आहे की त्यापुढे उद्या प्रत्येक वाईट गोष्ट चुकली पाहिजे आणि त्यावरती हे प्रभुत्व स्थापन झालं पाहिजे. नीती सोडून जर बाबासाहेबांचं काम करत असाल तर तो धोका आहे. समाजाला दिलेला आणि बाबासाहेबांना सुद्धा दिलेला. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून नीतीला सर्वोत्तम का म्हणायचं? तर जे उत्तम आहे, जे चांगलं आहे, जे श्रेष्ठ आहे ते टिकलं पाहिजे. आणि जे बलात्कारी आहे, जबरदस्ती करणार आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून चांगल्याचं टिकून राहणं हे समाजाच्या दृष्टीनं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी जे चांगले आहेत त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्याकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदलली पाहिजे. म्हणून जीवन कलह, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, बळी तो कानपिळी हा समाजाचा नियम राहता कामा नये. आणि बळी तो कानपिळी हाच समाजाचा आजचा नियम झालेला आहे. म्हणून पहिला प्रश्न बाबासाहेबांनी तो इथे मांडलेला. आणि ते का म्हणतात
या प्रश्नाचा विकासाशी संबंध आहे, डेव्हलपमेंट. हे सर्वश्रुतच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला. कारण प्रारंभिक युगात अन्न सामग्री अतिशय मर्यादित होती. जर अनुवादामध्ये गडबड आहे. अनुवाद चुकला आहे. चांगलं का टिकलं पाहिजे याचं उत्तर बाबासाहेबांनी दिलं आहे. दिस रायझेस आउट ऑफ द थिअरी ऑफ इव्होल्यूशन. इट इज कॉमन नॉलेज that evolution takes place through a struggle for existence because the means of food supply in early times were so limited. नीती टिकली पाहिजे याचं कारण याचा उगम जो आहे तो जीवन संघर्षामध्ये आहे. आणि सर्वांनाच जे माहिती की जीवन संघर्षामध्ये प्राचीन काळामध्ये अन्नाचा पुरवठा कमी होता, म्हणून प्रत्यक्ष जीवन जगण्यासाठी माणसाला संघर्ष करावा लागत होता. ही भाषा. The struggle is bitter. Nature is said to be red in claw and tooth. Bitter म्हणजे हा कटू आहे संघर्ष. बिटर याचा अर्थ कटू. बरोबर आहे. अनुवाद काय दिला? या भयंकर रक्तरंजित संघर्षात सक्षम तेच टिकाव धरू शकतात. बिटर म्हणजे भयंकर नाही, भयानक नाही. बिटर म्हणजे कटू. रक्तरंजित हे बरोबर आहे. सच इज द ओरिजिनल स्टेट ऑफ सोसायटी. तर समाजाचा सुरुवातीचा भाग असा होता की जो बलवान होता तो खात होता. पण ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती होती. प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे का, की जो अत्यंत निर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधायला तोच अधिक योग्य ठरला नाही काय, असा या चिंतनाच्या काळामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. तत्कालीन सामाजिक परिस्थितीने याचे उत्तर होकारार्थी दिलेले आहे. नंतर अफरास प्रश्न निर्माण झाला की कमजोर माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता. जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर बाकी काही निर्बंध घातल्यानं हे शक्य होणार. चांगलं जर टिकायचं असेल तर जे शक्तिमान आहेत परंतु चांगले नाहीत, पण आपल्या शक्तीच्या बळावरती ते सारं दडपून टाकू शकतात, त्यांना काहीतरी बंधन घातलं पाहिजे, त्यांना रोखलं पाहिजे. जर त्यांना रोखलं तरच चांगल्याला संधी राहील वाढण्याची, काही करण्याची, टिकण्याची. बरोबर आहे. त्याचं दुसरं उदाहरण मी आपल्याला देतो. गांधीजींचं म्हणणं होतं अस्पृश्यता निवडण्याच्या बाबतीमध्ये की हिंदूंनी केलेलं ते पाप आहे आणि त्या पापाचं क्षालन हिंदूंनी करायचं, अस्पृश्यांनी काही करायचं नाही. आणि मग हिंदूंनी कसं करायचं, स्वतःचं हृदय परिवर्तन करायचं, ते पाप मानायचं आणि स्वतःमध्ये सुधारणा करायची. तर मग अस्पृश्यांना काही करण्याची गरज नाही, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही गप्प बसा. ही गांधीची भूमिका होती. त्यामुळे गांधीजी जबरदस्त पॅटर्न झालेले होते, पालक झालेले होते समाजाचे. बाबासाहेबांची भूमिका काय होती, नाही हे चालणार नाही. जो प्रबळ हिंदू समाज आहे, शक्तिशाली हिंदू समाज आहे, ज्याची ही नीती आहे अस्पृश्यता पाळण्याची, त्या शक्तिशाली लोकांना बंधन घातलं पाहिजे. मुद्दा लक्षात आला? बंधन घातलं पाहिजे.
म्हणून अस्पृश्यता पाळणं कायद्यानं गुन्हा ठरवला पाहिजे. कायदा हे बंधन आहे. मग त्याप्रमाणे जेव्हा 17वं कलम झालं त्याचा अर्थ काय झाला? अस्पृश्यता पाळणं कायद्यानं गुन्हा झाला. परिणाम असा झाला की जातीला मानणाऱ्या लोकांना गप्प बसावं लागलं. त्यांची मेजॉरिटी होती, त्यांच्याजवळ पैसा अडका होता, त्यांच्या हातामध्ये सत्ता सामर्थ्य होतं, पण हे सारं सामर्थ्य ते अस्पृश्यांना कुचलण्यामध्ये, त्यांना दडपून टाकण्यामध्ये वापरत आलेले होते वर्षानुवर्ष. आणि अस्पृश्यांचं जे काही चांगलं व्हायचं ते चांगलं पूर्णपणे नष्ट झालेलं होतं, मार्गच नव्हता. मग यांचं चांगलं जर व्हायचं असेल तर जे बलदंड आहेत, शक्तिशाली आहेत, त्यांच्यावरती बंधन घातलं पाहिजे. काही लक्षात आलं? कायद्याचं बंधन ही नीती आली तिथे. समजा गांधींचं तत्व घटनेमध्ये आलं असतं आणि बाबासाहेबांचं तत्व कायद्यानं गुन्हा मांडण्याचं नसतं आलं तर काय झालं असतं? आजच्या सुधारणा दिसल्या असत्या? शक्य नाही. कायद्याचं बंधन नसल्यामुळं हिंदू समाज नृशंस वागला असता, बेदरकारपणे वागला असता. त्याने आपले जातीय मनोरथ कधीही सोडले नसते आणि या समाजाच्या प्रगतीचा एकही टप्पा गाठला आला नसता. स्वातंत्र्यमुळे इतकी वर्ष झाल्यानंतर आजही दलितांना मंदिरामध्ये जाता येत नाही, मारहाण होते. आणि सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा मोठमोठ्या शहरांमधून या अस्पृश्यांना आजही दुय्यम पद्धतीची वागणूक दिली जाते. सरकारचे जावई म्हणून त्यांना हिणवलं जातं. हे योग्य नाहीत, लायक नाहीत असं समजून त्यांच्या बाबतीमध्ये उलटी भावना बाळगली जाते. ही तो गोष्ट खरी आहे. कायदा जर नसता तर आज मागासवर्गीयांची प्रगती झाली असती, ती दिसली तरी असती का? नसती दिसली. म्हणून चांगलं जे आहे ते चांगलं टिकण्यासाठी चांगल्याच्या पाठीमागे शक्ती असावी लागते आणि ती शक्ती नीतीच्या माध्यमातून येते. कायदा नीतीचाच एक भाग आहे. कायद्यामध्ये सक्ती असते एवढाच प्रकार, परंतु एका तत्वाला धरून कायदा निर्माण झालेला असतो की भेदाभेद करायचा नाही, भेदाभेद करणं वाईट आहे, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, तो सर्वात सामर्थ्यवान असला पाहिजे याची गरज नाही. हे जे तत्व आहे या तत्वाचा कायदा होतो आणि त्यामुळं चांगल्याला टिकून राहता येतं, त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होतो. आरक्षणामधलं हे महत्वाचं तत्व आहे आणि आरक्षण हे मानसिकदृष्ट्या हिंदू समाज आजही स्वीकारायला तयार नाही. म्हणून संविधानाचं महत्व जे आहे ते यामध्ये आहे की संविधानानं ह्या तत्वांना, या नीतीला कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे आणि जे प्रबळ आहेत, धटिंगण आहेत, त्यांच्यावरती बंधन घातलेलं आहे. काही लक्षात येतं? याचा लाभ घेण्याचा मग प्रयत्न कोणी केला पाहिजे जास्तीत जास्त? ज्यांना योग्य म्हणायचं आहे, ज्यांना सुधारायचं आहे, ज्यांना आपलं चांगलं करायचं त्यांनी केला पाहिजे ना. आता ते जर या बाबतीमध्ये जागे नसतील तर आहे ना प्रॉब्लेम. भारतात संघर्ष आहे आजही, तो संपलेला नाही. पोलरायझेशन झालेलं आहे. एक अँटी आहेत जे सशक्त आहेत आणि दुसऱ्यांना चांगलं करायचं आहे पण जे दुर्बल आहेत. मग ह्या दुर्बलांना जर ह्या सशक्त लोकांच्या पुढे टिकून राहायचं असेल तर त्यांनी काही करायला पाहिजे की नको? का फक्त गांधीजीचं ऐकायचं काहीच करायचं नाही? काही करायला पाहिजे ना. काय करू शकतात ते? केवळ त्यांच्या मेहरबानीवरती ते चांगल्याचा विचार करतील, या मेहरबानीवरती अवलंबून राहण्याचं कारण नाही. कधी ते चांगल्याचा विचार न करता आपला अन्याय सुद्धा लादू शकतात. हा तर समाजशास्त्राचा नियमच आहे. अशा परिस्थितीमध्ये दुर्बलांनी सुद्धा मग काय केलं पाहिजे? जास्त काही करता आलं नाही तरी स्वतःचं संरक्षण करता येईल
एवढं तरी सामर्थ्य त्यांनी जोपासलं पाहिजे. हे बरोबर आहे. म्हणजे त्यांनी आपल्या हितासाठी एक मताचं एक विचाराचं बनलं पाहिजे. गोष्ट खरी आहे. आज बाबासाहेबांना मानणारा समाज एक विचाराचा आणि एक मताचा आहे का? विचार करा. आहे? आम्हाला पत्ताच नाही मी काय करतोय ते. आणि या सत्याची एवढी सुद्धा जाणीव नसणारी माणसं या समाजाचे नेते म्हणून मिरवण्यासाठी धडपडत असतात. काही लक्षात आपलं? हा या माणसानं स्वतःवरतीच केलेला अन्याय आहे. नेतृत्वाची हाव हा अत्यंत डेंजरस असा भाग आहे आणि त्यामधून मनुष्य समाजाचं प्रचंड नुकसान होत असतं. नेता बनण्याची योग्यता मिळवणं गोष्ट वेगळी आणि काही योग्यता नसताना आपल्या हातामध्ये साधन सामग्री आहे त्या बळावरती आपलं नेतृत्व लोकांच्या वरती लादणं हा भाग वेगळा आहे. आजच्या काळामध्ये लादण्याचं काम जास्त होत आहे, प्रत्यक्ष असण्याचं काम अजिबात होत नाही अशी भूमिका आहे. काही लक्षात आपलं? आणि लादायचं म्हणजे मग सारे चीप उपाय आहे, सस्ते उपाय आहे. होर्डिंग लावा, कोणाला तरी शुभेच्छा द्या, आपला फोटो कुठे आला पाहिजे, लोकांनी बघितला पाहिजे. झाला नाही तर इतकं सोपं काम आहे. ते लक्षात येत नाही. म्हणून बाबासाहेबांचं न ऐकून हा समाज स्वतःचं वाटोळं करून घेतो याबद्दल मात्र शंका नाही. त्याला नीतीचा अवलंब केलाच पाहिजे, बुद्ध धर्माचा अवलंब केलाच पाहिजे. आपापसामध्ये नैतिक दृष्टीनं वागून आपलं स्वतःचं सामर्थ्य, ऐक्याचं सामर्थ्य वाढवलंच पाहिजे. त्याला म्हणतात आंबेडकरी चळवळीचं काम. बाकीचं सारं बकवास. ते लक्षात आपलं? आज हा समाज कोसो दूर झालाय बाबासाहेबांच्या पासून. त्यांनी जे शिकवलं ते पासून कोसो दूर झालेला आहे. गम सुद्धा तो बाबासाहेबांचं ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि तो मुद्दा इथे आलेला आहे. ह्या ग्रंथाची ताकद काय ती पहा. बाबासाहेब किती खोलात जाऊन माणसाला घडवतात, पटवतात, तयार करतात आणि आम्ही तो वाचतही नाही, समजून तो घेतच नाही. अनेक लोक मी बघितले म्हणतात कळत नाही म्हणून. कळेल कसा? शाळेमध्ये पुस्तकं असतात साऱ्याच वर्गाची. आता पुस्तकं आहेत म्हणून घरी बसल्या बसल्या सुद्धा पोरं शिकू शकतात ना. का शाळेत पाठवतात? काय गरज आहे? घरात बसल्या बसल्या कोणी BA MA PhD वगैरे होऊ शकतो, इंजिनियर डॉक्टर होऊ शकतो. पुस्तकं आहेत ना वाचायला. पुस्तकं वाचून नाही जमत, शिकवावं लागतं. त्या शिकवण्याचा एक आधार म्हणून पुस्तक आहे, फक्त आधार, मदत. पुस्तकं सर्वस्व नाही, शिकवणं सर्वस्व आहे. आणि अशा पद्धतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म आम्ही जर शिकलोच नाही, काय खात बौद्ध बनणार होत आहे. आजपर्यंत जे घडलेलं आहे ते असं घडलेलं आहे. आणि आजही बौद्ध समाज इतका बेफिकीर आहे या बाबतीमध्ये, कल्पना करून तो शिकायला तयार नाही. बुद्ध धर्म शिकावा लागतो, तो शिकवावा लागतो. आणि तो शिकवण्याची जोखीम बुद्धानं भिक्षू संघ निर्माण करून त्याच्यावरती टाकलेली आहे की तुम्ही अगोदर प्रामाणिक बना, तुम्ही तज्ञ बना, तुम्ही योग्य बना आणि योग्य म्हणून तुम्ही लोकांना शिकवा. ही सिस्टम बुद्धाने निर्माण केलेली आहे. ती सिस्टम कृतीमध्ये आणण्याचं सुद्धा आधुनिक भारतीय बौद्धांना सुचत नाही. इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही लक्षात येतं आपल्याला? शिकल्याशिवाय नाही पुढे जातात हे कळतं, पण तेवढे व्यवहार पुरतं. मग काय शिकायचं नाही, शाळेत जायचं, कॉलेजमध्ये जायचं, डिग्री मिळवायची. त्या शिक्षणावरती आपण जोर देतो, तेवढंच फक्त आम्हाला कळतं का त्याच्या स्वार्थ आहे, चांगली नोकरी मिळेल, 4 पैसे मिळतील.
परंतु हे शिकलं पाहिजे नैतिक, याची आम्हाला गरज वाटत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून पहिली गोष्ट आहे की जीवन कला कायम आहे. या जीवन कलामध्ये सर्वोत्तम जर टिकायचं असेल तर त्याला संरक्षण दिलं पाहिजे. आणि ते संरक्षण द्यायचं असेल तर तिथे नीतीला मुख्य स्थान दिलं पाहिजे. नीती पवित्र मानली पाहिजे. नीती तत्वाला सर्व समावेशक मानलं पाहिजे, सार्वत्रिक मानलं पाहिजे. आणि त्या नीतीलाच प्रसंगी कायद्याचं स्वरूप दिलं पाहिजे. जे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे. काही लक्षात येतात हे संबंध कसे आहेत ते? नाही तर नीती टिकायची नाही. आणि मग पर्यायानं जे दुर्बल आहेत परंतु ज्यांना योग्य बनायचं, लायक बनायचं, श्रेष्ठ बनायचं आहे, त्यांनाही आपले स्वतःचे प्रयत्न करावे लागतात. आणि एक विचारानं, एक मतानं वाटचाल करावी लागते. या ऐक्याची भावना आंबेडकरी समाजामध्येच नव्हे तर साऱ्या बहुजन समाजामध्ये अजिबात नाही, तीळ मात्र नाही. म्हणून सारे झोकलेले आहेत, चुकलेले आहेत, भरकटलेले आहेत. त्याच्यातून काहीही कल्याण व्हायचं नाही. 60 वर्षात ते झालेलं नाही, हा त्याचा पुरावा आहे. म्हणून योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिशाली आहे, त्यांच्यावरती काही निर्बंध घालून हे शक्य होणार आहे. म्हणून नीतीचं महत्व आहे. नीतीचा उगम आणि आवश्यकता यासाठी आहे. यातून होणारे परिणाम मात्र गंभीर असतात. पहिला प्रश्न असा निर्माण होतो, बाबासाहेब म्हणतात की सामाजिक स्वरूप धारण केल्यानं नीती असामाजिक तर होत नाही ना, अँटी सोशल तर होत नाही. नीतीला जर सार्वत्रिक म्हणलं ते अँटी सोशल होते का? तर तोच सुद्धा थोडासा वेगळा विचार केला की नीती हा शब्द असा आहे ज्याचे अर्थ जरा बदलतात संदर्भानुसार. उदाहरणार्थ चोरांच्या मध्ये सुद्धा नीती असते. काय नीती असते त्याच्यामध्ये? चोरांच्या मध्ये नीती कोणती असते? चोरी करण्याची. चोर एकमेकाला सहकार्य करतो. नीती तर मग दुसऱ्या चोराला आपण अडचणीत आणायचं नाही, त्याला संरक्षण द्यायचं. गुन्हेगार गुन्हेगाराला संरक्षण देतो म्हणजे नीतिमत्ता आहे तिथे. मग ही नीती कामाची आहे का? ही नीती कामाची नाही. ती त्या गटाच्या हितापुरती झाली. म्हणून आरक्षण विरोधी आरक्षण विरोधकांना साथ देतात. ही तर गोष्ट करूया. त्यामुळं नीती सुद्धा गडबड करू शकते. म्हणून नीती एका गटाची असू नये, नीती एखाद्या समाजाच्या तुकड्याची असू नये, नीती एखाद्या विशिष्ट हितसंबंधाची असता कामा नये. नीती सार्वत्रिक असली पाहिजे. म्हणून त्या नीतीमधलं तत्व सिद्धांत हा व्यापक असला पाहिजे. त्याला न्यायाचं तत्व म्हणतात. प्रिन्सिपल ऑफ ज्युरिस्प्रुडन्स असतं. न्यायाचं तत्व. नीती न्यायाचं तत्व झालं पाहिजे. एका विशिष्ट समाजाची ती नीती बांधली असता कामा नये. आणखी दुसरा महत्वाचा भाग आहे. म्हणून जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपला स्वार्थ साधण्यासाठी नीती पाळतो तेव्हा तेव्हा नीतीचे समाज विरोधी रूप प्रगट होते. तेव्हा ती समाज विरोधक ठरते नीती. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनाचे परिणाम दूरगामी असतात. जर असा समाज परस्पर विरोधक समूहाचा बनला तर तो समाज असंघटित व शकलित राहील. म्हणजे असे वेगवेगळे समाजाचे गट आणि त्यांची वेगवेगळी नीती जर झाली तर तो समाज फाटाफुटीमध्ये विभागला जाईल, असंघटित राहील, तुकडे तुकडे होतील त्याचे. आज भारतीय समाजातल्या मागासवर्गीयांचे तुकडे तुकडे अस्तित्वात आहेत. आणि याचं कारण ते ज्या नीतीला मानतात ती जातीय नीती आहे, संकुचित नीती आहे, गटाची नीती आहे. त्या नीतीचं नाव जात आणि अस्पृश्यांच्या बाबतीमध्ये पोट जात सुद्धा.
ज्या आंबेडकरी अनुयायांना आपली पोटजात टाकून द्यावीशी वाटत नाही त्याला आंबेडकरी अनुयायी कसं समजायचं हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. मी त्यांना समजत नाही. बाबासाहेबांचं सारं जीवन जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी होतं. अंतिम ध्येय भारत बौद्धमय करायचा, जिथे जातीव्यवस्था शिल्लक राहणार नाही ही त्यांची भूमिका होती. आणि विदर्भातली माणसं जेव्हा आजही पोट जाती जोपासतात तेव्हा काय म्हणायचं त्यांना? आणि जय भीमचा नारा लावतात. फार गंभीर गोष्ट आहे. ही सारी जाती व्यवस्था त्यांनी आपल्या आडनावामधून सुरक्षित ठेवलेली आहे, टिकून ठेवलेली आहे. का आडनावं सोडत नाही माझा प्रश्न आहे. 24 सालापासून बाबासाहेबांनी सांगितलं की आडनावं टाकून द्या, ती जातीची नावं आहेत. त्यामुळं लोक तुमच्याकडे त्या जातीच्या नजरेनं पाहतात, तुम्ही एकमेकांकडे त्या जातीच्या नजरेनं पाहता. ही परिस्थिती आहे. म्हणून रामटेके, मेश्राम खोब्रागडे यांची नजर एक असेल आणि आवळे गवई यांची नजर वेगळी असेल. काही लक्षात आलं? कुठेतरी आम्ही एक नाही. आणि म्हणतो आम्ही मागे असलेले आम्हाला मदत मिळाली पाहिजे. कशी मिळेल? तुमचं तुमच्या तपासामध्ये काही जमत नाही ते. म्हणून बाबासाहेबांनी आग्र्याच्या भाषणात 48 साली म्हटलं होतं, शिकलेल्या लोकांनी मला धोका दिलाय म्हणून. माझं म्हणणं त्या पुढे जाऊन असं आहे की आजही शिकलेले लोक बाबासाहेबांना धोका देतात. चालू आहे. ज्यानं आपलं जातीचं नाव टाकून दिलं नाही, जो जातीला चिकटून राहतो आहे, तो बाबासाहेबांचा अनुयायी कसा म्हणायचा? बाबासाहेबांना मानतो कसं म्हणायचं? केवळ बोलतो म्हणून? म्हणून फक्त आज बोलणारेच फक्त दिसतात, त्यांनाच किंमत लोक देतात, करत कोणीच नाहीत. म्हणून तमाम आंबेडकरांच्या अनुयायांनी आपली असतील ती सारी जातीची नावं टाकून दिली पाहिजे आणि नवीन बौद्ध नावं घेतली पाहिजे. तर तुम्ही बाबासाहेबांचं ऐकता असा त्याचा अर्थ होईल. तर तुम्हाला हे सत्य कळलं असा त्याचा अर्थ होईल. नाही तर तुम्ही सुद्धा अन्यायाचे समर्थक आहात. गंभीर विषय आहे. आणि एवढे विचारवंत या समाजामध्ये झाले, कोणालाच आजपर्यंत का कळलं नाही हा माझा प्रश्न आहे. मी गेली 40 वर्ष या विषयाचा सातत्यानं पाठपुरावा करतोय, त्याचा प्रचार करतोय. भले भले ते ऐकायला तयार नाहीत. ते लक्षात येतं. म्हणून जे काही वाईट घडत असलेल्या समाजाच्या बाबतीमध्ये त्या वाईटाला आपण जबाबदार आहोत. बाबासाहेबांनी ते घडू नये म्हणून योजना दिल्या, व्यवस्था केल्या, मार्गदर्शन दिलं. आम्ही त्यांचं ऐकायला तयार नाही. अशा प्रकारची बेफिकिरी या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आमचे हर्षवर्धन सर नेहमी दररोज सांगतात, मला ते काही पटत नाही. इथे म्हणे इतक्या खुर्च्या आहेत आणि इतके लोक आले पाहिजे म्हणून. ती भाषा बरोबर नाही. आपण आपल्या लोकांना बरोबर आणलं पाहिजे. आपल्याला पटतंय ना, आपल्याला बरं वाटतंय ना, आपल्या मित्राला, आपल्या नातेवाईकाला बरोबर घेऊन आलवेळी चल तू सुद्धा शिक म्हणून. खुर्च्यांचा हिशोब नाही करायचा, माणसाचा हिशोब करायचा. हे लक्षात येतं आपल्याला. हे आपण करत नाही. बरं झालं तर झालं. इथे मोरे काका बसलेल्या, ते मोठ्या कष्टाने सर रेकॉर्डिंग करतात. माझं एक भाषण त्यांनी ऐकलं होतं, त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते फार. एक दिवस झोपले नाहीत पण. हो. आणि दुसऱ्या दिवशी मला भेटायला आले, तेही आणखी कोणाच्या थ्रू. म्हटलं तो थ्रू कशाला पाहिजे, तुम्ही डायरेक्ट येऊ शकत होता ना. तेव्हा त्यांनी खंत बोलून दाखवली की हे विचार, हे प्रबोधन आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून मी रेकॉर्डिंग करू का? त्याला म्हटलं आमच्याकडे काही पैसा पाणी नाही, आम्ही काही या खंडामध्ये पडतच नाही. तुम्हाला करायचं तर सारं तुम्हालाच करावं लागेल. पण तेव्हापासून ते करतात. हेतू अतिशय उदात्त आहे की हे प्रबोधन तळागाळापर्यंत प्रत्येक बौद्ध माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे.
प्रश्न असा म्हणतो की आपण तरी कॅसेट घेतो का, आपल्या मित्रांना देतो का, नातेवाईकांना भेट देतो का? नाही ना. म्हणजे आपण कुठल्या तरी वेगळ्या तालामध्ये चुकतो ना. ह्या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत आणि हा प्रचार प्रसार तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठी या कॅसेट जे आहेत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना ते शिकायला लावलं पाहिजे. बुद्ध आणि त्यांचा धम्मा ग्रंथ जर शिकला तर या देशामधलं कल्याण झाल्याशिवाय याबद्दल चिंताच नाही. म्हणून आनंद कौशल्यांनी जे काही म्हटलं होतं ते मला फार आवडतं त्यांचं म्हणणं की प्रत्यक्ष धम्म दीक्षा देण्यापेक्षा त्याच्यावरून थोर काम बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहून त्यांच्या पवित्र लेखीतून साध्य केलेला. अचूक मर्म म्हणून आनंद कौशल्यांनी या ग्रंथाचं जाणलेला की धम्म दीक्षेपेक्षा या ग्रंथाचं महत्व मोठं आहे. हा ग्रंथ हा या देशाचा खरं म्हणजे मुख्य धर्मग्रंथ व्हायला पाहिजे. तळागाळामध्ये याचा प्रचार झाला पाहिजे तर हा देश सुधारेल, नाही तर सुधारणार नाही. राष्ट्रीय ग्रंथ कोणता व्हावा? माझं स्वतःचं मत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा राष्ट्रीय ग्रंथ व्हावा देशाचा. तो राष्ट्रीय ग्रंथ व्हायचा असेल तर अगोदर बौद्धांनी तरी तो आपला म्हटला पाहिजे ना, आणि त्याकडे तेवढं लक्ष दिलं पाहिजे ना. त्या बौद्धांनाच फिकीर नाही काही. बरे बनायचे लोक ते तरी चांगलं काम करतात. विजय मेश्राम आहेत, बाकीचे लोक आहेत की तो ग्रंथ छापून लोकांना अल्प किमतीमध्ये उपलब्ध ते करून देतात आणि फ्री सुद्धा वाटतात. पण त्यांचे ते सारे श्रम बेकार गेल्यासारखे होतात ना. मनुष्य तो फुकट देतो आणि कपानामा ठेवून देतो. आणि वाईट गोष्ट मी तर काही ग्रंथ रद्दीच्या दुकानात बघितलेले. बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ मी रद्दीच्या दुकानात बघितलेले आहेत. आहे का आहे वाचून कळत नाही गोष्ट खरी आहे. शिकावा लागतो हे महत्वाचं आहे आणि ते शिकण्यासाठी आपले प्रयत्न आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त प्रचार होणं ही सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर नंबर 2 ची गोष्ट आहे की गटागटाची नीती कामाची नाही. नीती सार्वत्रिकच असली पाहिजे, सर्व व्यापकच असली पाहिजे, ती पवित्र असली पाहिजे. जेव्हा ती संकुचित होते गटापुरती तेव्हा गटबाजी होते. आणि आजच्या आंबेडकरी समाजाचं मुख्य लक्षण काय आहे? गटबाजी आहे की नाही? कधीच विचार करता मी का भानगड. दुसरी महत्वाची गोष्ट आहे असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्या समोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड ठेवतो. सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मानदंड नसल्यास असा समाज हा मिळते जुळते घेणारा असा एक जिन्सी समाज राहत नाही. थोडक्यामध्ये समाजामध्ये एकता आणि सामंजस्य निर्माण होत नाही. प्रत्येक गटाची खाली का आजची जी भाषा लोक बोलतात त्या भाषेमध्ये आयडिओलॉजी वेगळी असते. आयला म्हणलं मग 2 राजकीय गट काम काय करणार? सर्वसामान्य लोकांची सेवा, मागासवर्गीयांचा अवकाश, त्यासाठी संघर्ष करायचा, त्यासाठी सत्ता काबीज करायची, असे 10 गट बोलतील पण 10 तुकड्याने लढाई करतील. तेव्हा त्यांना हा विचार सुचवतो की आपलं ध्येय तर एकच आहे, मग आम्ही एकोप्याने ते का करू? ज्या नेत्यांच्या मध्ये अशी एकत्वाची भावना नाही तो लायक नेता नाही असं समजून घ्यायला पाहिजे. ते स्वतःसाठी जगतात, समाजासाठी जगत नाही. बाबासाहेबांनी कायम आग्रह घेतला ऐक्य ठेवा. नेता समाजासाठी असतो की समाज नेत्यासाठी असतो? नेता समाजासाठी असतो की समाज नेत्यासाठी असतो?
जर नेता समाजासाठी असेल तर समाजाच्या हिताची, सुखाची, बऱ्या वाईटाची योग्य ती दखल घेऊन त्याप्रमाणे त्यानं वागलं पाहिजे. स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. ऍडजस्टमेंट म्हणतो आपण त्याला, केली पाहिजे. त्यानं समाजाचं काम करतोय ना. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे समाज नेत्यासाठी असतो. म्हणून एखादा माझ्यावरती अन्याय झाला पक्षामध्ये, मग मार्ग काय? मी झालो वेगळा, माझा नवा पक्ष स्थापन केला, लोकांना मला पाठिंबा द्या, माझ्यावरती अन्याय झाला मला न्याय द्या म्हणून माझ्या पक्षाला पाठिंबा द्या. अशा तऱ्हेनं पक्षाचे गट निर्माण होतात. काही लक्षात आलं आपल्याला? नेता स्वतःला समाजाचा घटक समजत नाही. समाज माझ्यासाठी आहे, मी जगलो पाहिजे आणि माझ्या पाठीमागे समाजानं आलं पाहिजे. आंबेडकरी समाजामध्ये ही फार मोठी अडचण आज निर्माण झालेली आहे आणि म्हणून गटबाजी इथे संपत नाही. काही लक्षात येतं आपलं? नाही संपणार. कारण मला त्यागच करायचं नाही ना. मला त्यागच करायचं नाही. प्राईम मिनिस्टर मी काही कमी आहे का? जेवढे काही 60-70 ग्रुप या समाजामध्ये आहेत, त्या प्रत्येक गटाच्या नेत्याला काय वाटतं, प्राईम मिनिस्टर होण्याची लायकी फक्त माझ्यामध्ये, बाकीच्यांनी माझं ऐकलं पाहिजे. म्हणजे चोराची नैतिकता आणि यांची नैतिकता एका पातळीवरती आली पाहिजे. आम्ही आपापसात गठबंधन करू, कोणाशी, ज्याच्याकडून मिळेल त्याच्याशी. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणून ज्याला आपण आपला म्हणतो ते कोणी आपापसात आपले नाहीत. सारे एकमेकाचे अगदी पक्के विरोधात परके आहेत आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी बाहेरचे जे एरवी परके आहेत त्यांचं सहाय्य घ्यायला सुद्धा मनुष्य कमी करत नाही. हे नेता पुराण अतिशय बेकार पुराण आहे. त्याची काही आपल्याला इथे चर्चा करण्याचं कारण नाही. फक्त मुख्य सिद्धांत लक्षात घ्यायचा की तुम्ही गटातटामध्ये का बाटलेला आहात, तर तुमचे आदर्श, तुमचे ध्येय नेत्याच्या भोवती गुंडाळले गेलेले आहेत आणि त्या प्रत्येकाचा स्वार्थ वेगळे असल्यामुळे तेवढे गट निर्माण झालेले आहेत. समाजामध्ये एकसारखेपणाने एकता नाही. म्हणून सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मानदंड नसल्यामुळे समाज हा मिळते जुळते घेणारा व एक दिवशी राहत नाही. याच्यात अनुवादात थोडीशी गडबड झालेली आहे. तर काय काय दुरुस्त करत बसायचा माझ्याकडे प्रश्न आहे. In the absence of common models and common standards, society cannot be a harmonious whole. एक संघ समाज होऊ शकत नाही. हे बाबासाहेबांचं अतिशय सुंदर वाक्य आहे. मराठीमध्ये त्याची वाट लागलेली आहे. शेवटचा महत्वाचा मुद्दा, याच्यावर आणखी उदाहरण दिलंय ते आपण थोडं तपासून बघू, पुढे जाऊ. भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते. एक सारखेपणा, एक मत तिथे होत नाही. कारण प्रत्येकाची मतं वेगळी राहतात का, तर आदर्श वेगळा असतो, त्याची मान्यता वेगळी असते. तो हो काही वेगळ्या गोष्टींना मानत असतो. वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही मानत राहिला तर एकसारखेपणा, एक मत कधी होणार नाही. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. आणि याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष अटळ असतो. आता ही जरा भाषा दुसरीकडे इशारा करणारी आहे. न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून जो समाज भरमसाठ हक्क मागतो आणि त्या वर्चस्वावरती जगतो त्या समाजामध्ये संघर्ष असतो. हा इशारा ब्राह्मण समाजाला आहे.
संख्याबळ किती? 3.5%. हक्क किती पाहिजेत? सारे. बरे न्यायी आहेत का? नाही. म्हणजे कुठलाही विधी निषेध न जुमानता माझं ते माझं तुझंही माझंच अशा प्रकारची प्रवृत्ती ठेवणारे ज्या समाजामध्ये घटक आहेत, ते घटक म्हणजे जाती आहेत, त्या समाजामध्ये कधीही सुसंगती निर्माण होत नाही. हा महत्वाचा भाग आहे. आता याच्यावरती विश्लेषणाला मी तुम्हाला खूप आकडेवारी देऊ शकतो, पण त्याची काही गरज नाही. आजही तीच नीतिमत्ता मांडली जाते, फक्त नाव बदललं जातं. ते असं इतकं उघडपणे लोकांना कळायला नको म्हणून बुरखा घालून सांगितलं जातं की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणून. हिंदू कोण इथपासून गडबड आहे. पण अंदर बात सर्वांना माहित आहे, हिंदू मध्ये सर्वात प्रबळ वर्चस्व असणारे आणि सर्व हक्क लागणारे कोण आहेत? एक विशिष्ट समाज आहे, ब्राह्मण समाज. जेव्हा या विशिष्ट नीतीचं राज्य येईल तेव्हा फायदा कोणाचा? उघड उघड विषमतेचा प्रचार करणाऱ्या लोकांना रोखणारे सुद्धा कोणी नाहीत. आणि हजारो वर्ष ते अन्यायाचे जे बळी झाले त्यांचं प्रतिनिधित्व करणारे सुद्धा त्यांच्या कॅम्पात जाऊन बसतात. तेव्हा तुम्ही काय म्हणणार? काय म्हणणार तुम्ही? नुसता त्यांना दोष देऊन चालणार नाही, त्यांना शिव्या देऊन चालणार नाही. ती प्रवृत्ती बदलली पाहिजे आणि म्हणून समाजामध्ये नैतिकता स्थापन झाली पाहिजे. बौद्ध बनण्याची गरज त्यासाठी आहे. म्हणून मागासवर्गीय समाज जर बौद्ध बनला नाही तर तो कधीच सामर्थ्यवान होणार नाही. आपलं स्वतःचं रक्षण करण्याची ताकद त्याच्यामध्ये येणार नाही. आणि गेल्या 60 वर्षातला पुरावा आहे की एवढं सारं लाभून सुद्धा या समाजाला गमावलेला आहे, आजही गमावत चाललेला आहे. त्याविरुद्ध काहीच करू शकत नाही तुम्ही, फक्त ओरडतात, दुसरं काहीही नाही. अन्यायापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कुठे ना कुठे हातपाय हलवावे लागतातच ना. आपल्या हाताशी असणारी साधनं जोडावीच लागतात ना. ती साधनं सुद्धा मनुष्य समाज जोडायला तयार नाही. तो अन्यायापासून स्वतःचं रक्षण कसं करेल? पण आता आधुनिक काळाने आम्हाला दुसरा एक मार्ग सांगितला ना, शॉर्टकट. कुठे अन्याय झाला हो दे, तिथे झालं काय हरकत नाही म्हणून आम्ही निषेध करणार, नागपूरमध्ये मोर्चा काढणार, निवेदन देणार. किती सोपं काम आहे. आहे ना वस्तुस्थिती. काही राज्याचं हत्याकांड झालं त्या भागामध्ये मी फिरलो, अनेकदा त्या गावाला गेलो. त्या जिल्ह्यातल्या लोकांना विचारलं की एवढं भयंकर प्रकार घडल्यानंतर तुम्ही जिल्ह्यातल्या लोकांनी काय कारवाई केली? काही नाही. बरं किमान त्याचा विचार करायला तुम्ही एकत्रित तरी आला का? अत्यंत वाईट गोष्ट ही आहे की त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी कधीही एकत्रित बसून विचार केलेला नाही, कधीही. हे लक्षात येतं आपल्याला. आपलं स्वतःच संरक्षण करायला सुद्धा आपली नियत नाही, तयारी नाही. आणि मी जगाला दाखवतो, बाहेर लढाया करतो. काही लक्षात येतं आपल्याला. मी अनुभवातून बोलतोय, मी वरवरच्या गोष्टी बोलत नाही. आज कोणाला यायचं असेल तर माझ्याकडून चला त्या खेळ राज्याला, मी दाखवतो तुम्हाला काय परिस्थिती आहे. तिथल्या 4 गावातली माणसं सुद्धा एकत्रित बसायला तयार नाहीत. ही परिस्थिती आहे. शहरामध्ये राहून दिसत नाही आम्हाला, ते कळत नाही आम्हाला ते, परंतु अंदर की बात ही आहे.
म्हणून बाबासाहेबांची भूमिका होती की या माणसाची मानसिकता बदलायची असेल तर त्याला बुद्ध धर्माचाच उपाय आहे, तेच औषध आहे, दुसरं औषध नाही. आणि आम्हाला बाकी सारं चालेल बाबासाहेबांच्या नावानं, फक्त तो धम्म त्यांचा नको, तो थोडा बाजूला ठेवा. याची परिस्थिती आहे. म्हणून धम्म दीक्षेला किती महत्व आहे ते लक्षात घ्या आणि नामांतराला किती महत्व आहे ते लक्षात घ्या. इमानदार मनुष्य त्या दोन गोष्टी केल्याशिवाय राहणार नाही, ही परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण इथे आहे. मोठभर लोक तुमच्यावरती अधिकार गाजवतात नव्हे, तुमचे न्याय हक्क हिरावून घेतात, त्यांना रोखणं तरी आवश्यक आहे. आणि जितकी फेवरेबल परिस्थिती आहे, इतकी अनुकूल परिस्थिती आहे, त्याचा लाभ घेण्याची आमच्यावर ताकद नाही. या साऱ्या गोष्टी बोलू शकत नाही. इथे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या, काय काय आपण करू शकतो, काय ताकद आपल्यामध्ये, बोलण्याची इथे सोय नाही. काही गोष्टी सार्वजनिक बोलण्यासारख्या नसतात. तिसरा महत्वाचा मुद्दा, नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी होय. व्यक्तीच्या विकासाला संरक्षण मिळालं पाहिजे. मागासवर्गीयांच्या विकासाला संरक्षण कसं मिळेल? बाबासाहेबांनी ती तरतूद केली. काय तरतूद केली? राईट ऑफ डिस्क्रिमिनेशन हा मिळवला, म्हणजे आरक्षणाचा हक्क त्यांनी मिळवला. त्या शैक्षणिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या मागासलेला समाज आहे, त्याला विशेष सहाय्य करून इतरांच्या बरोबर आणलं पाहिजे, हे आरक्षणाचं मूळ तत्व आहे. आणि शासकीय यंत्रणा त्यासाठी वापरली गेली पाहिजे, शासनाने ते काम केलं पाहिजे, हे आरक्षणाचं धोरण आहे. आज हे आरक्षण त्यांच्या हातातून हिरावलं जात आहे आणि ते मिळवण्याची एकही लढाई हा समाज लढत नाही. उदाहरणार्थ 1990 साली या देशानं उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, लिबरलायझेशन, LPG म्हणतात त्याला. आणि 91-92 सालापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. असे पुसटची आकडेवारी माझ्या डोक्यामध्ये अजूनही आहे. 1990 सालामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी 18,000 जागा रिझर्व होत्या आणि 18,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकत होता. नुसतं इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे बाकीच्या आमची गोष्टी वेगळ्या, सारी आकडेवारी काही मी आणलेली नाही. खाजगीकरण झाल्याबरोबर 50% जागा खाजगीमध्ये गेल्या आणि जिथे दरवर्षी या मागासवर्गीयांना 18,000 इंजिनियर बनवण्याची संधी होती, ती संख्या 9,000 वरती आली. मेडिकलमध्ये ते झालं, प्रोफेशनल कोर्सेसमध्ये सगळीकडे झालं. 90-91 सालापासून या समाजाची अर्धी शक्ती खच्ची झाली. काय बोलतो मी लक्षात येतं? 18,000 दरवर्षी इंजिनियर होऊ शकत होते, ती संख्या 9,000 वरती आली. 91 सालापासून 2017 सालापर्यंत किती नुकसान झालं या समाजाचं? केलाय कोणी विचार? आम्हाला घेणं देणंच नाही त्याचं. खाजगी क्षेत्रात हे आरक्षण लागू झालंच पाहिजे, हा संघर्षाचा मुख्य मुद्दा आहे. आणि ही लढाई खेळायला बाबासाहेबांचा एकही आग्रही पुढे आलेला नाही. गोष्ट खरी आहे की मोठी आहे? एवढं खच्चीकरण या समाजाचं ऑलरेडी झालेलं आहे. दुसरी गोष्ट, खाजगी याच्यामध्ये 14व्या वर्षापर्यंत शिक्षण फुकट, खाजगीत नाही मिळत, फुकट फी भरावी लागते. आजही मेजॉरिटी समाज मागासवर्गीय म्हणजे गरीब आहे, त्या मुलांना खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेता येत नाही. म्हणजे
शिक्षणामधून या समाजाची 50% हकालपट्टी पक्की. 91 सालापासून सुरू आहे. 50% या समाजाची हकालपट्टी झालेली आहे शिक्षणामधून. आम्हाला त्याची फिकीर नाही. गुणवत्तेप्रमाणे ऍडमिशन मिळेल खाजगीमध्ये सुद्धा, परंतु फी भरावी लागते. त्याचं काय? म्हणून अशी ऍडमिशन घेणाऱ्या मुलांची संख्या कमी झालेली आहे. ही परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, आउटसोर्सेस सुरू झाले. ह्या इकॉनॉमिक रिफॉर्मेशनला विरोध नाही. आरक्षणाचं तत्व हे न्यायासाठी आहे देशातल्या, आणि तो न्याय खाजगीकरण करून तुम्ही अन्यायामध्ये बदलू शकत नाही. हा मूळ मुद्दा आहे. आरक्षणाचं तत्व खाजगीमध्ये सुद्धा लागू झालंच पाहिजे. का कोणी बोलत नाही? का कोणी संघर्ष करत नाही? इतका खच्चीकरण या समाजाचा ऑलरेडी झालेला आहे. आणि आता स्कॉलरशिप वगैरे याच्यामध्ये सुद्धा खच्चीकरण झालेलं आहे. बजेटमध्ये पैसाच नाही. किती पैसे खर्च करायचं कोणाच्या हातात? सरकारच्या हातामध्ये. किती पोरांना स्कॉलरशिप द्यायची कोणाच्या हातामध्ये? सरकारच्या हातामध्ये. बजेटमध्ये नाही म्हटल्यावरती तितकी मुलं मेली. म्हणून हे शिक्षणातलं आरक्षण सुद्धा संपलेलं आहे. नोकऱ्या फक्त सरकारी खात्यामध्येच. तिथे आउटसोर्सिंग सुरू झालं, खाजगीकरण सुरू झालं, तिथे तर काही रिझर्वेशन नाही. म्हणजे जवळजवळ 70-80% नोकऱ्या संपलेल्या आहेत. ज्या हक्काच्या नोकऱ्या होत्या त्या. मी काय म्हणतो लक्षात येतं? कोणती प्रगती करतात? जे बाबासाहेबांनी मिळवून दिलं ते सुद्धा सांभाळता आलेलं नाही. 80% आम्ही गमावून बसलेलो आहोत. कोणतं राजकारण करतात, कोणतं समाजकारण करतात, कोणती आंबेडकरी चळवळ करतात, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. या विकासाला सहाय्य होईल असं कोणतं काम करता तुम्ही? आणि बाबासाहेबांची नीती कशासाठी पाहिजे? विकासासाठी. प्रत्येक माणसाला आपला विकास करण्याची संधी मिळावी यासाठी नीतीची आवश्यकता आहे. ही आरक्षणाची नीतीच पायदळी तुडवली जाते आहे. त्याची सुद्धा ज्या समाजाला फिकीर नाही तो समाज फार जागा आहे असं म्हणायचं. आणि बाबासाहेबांच्या ध्येय उद्दिष्टाचे त्यांच्या कार्याशी फार इमानदार आहे असं समजायचं. मी नाही समजत. इतकी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. त्या पुढे बाबासाहेब काय म्हणतात ते पहा. जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित सुरक्षित नसतं. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूहात विभागलेला आहे त्यात साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असली की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही. ती विकृत होते. गटागटामध्ये वाटला गेलेला आणि आजही मागासवर्गीय गटागटामध्ये वाटला गेलेला आहे. आणि ते गट आणखी पुष्ट होत आहेत, बलिष्ठ होत आहेत. उदाहरणार्थ अस्पृश्य समाजामध्ये महारांचा गट वेगळा, चांभारांचा गट वेगळा, मातंगाचा गट वेगळा. बाबासाहेबांच्या नावानं हे समान दुःखी असणारी माणसं आपल्या दुःखाच्या विरुद्ध संघर्ष करतात असं आपण म्हणूया. ऐकतात बाबासाहेबांचं? या लढ्यामध्ये हे अन्याय होतात ते निवारण्यामध्ये हे शेड्यूल कास्टचे लोक तरी एकमेकांच्या बरोबर आहेत का? काय उत्तर आहे? त्यांचा एखादा कोणी टिकोजीराव नेता निर्माण होतो आणि त्या जातीच्या नावाने त्यांना तो संघटित करतो
आणि तेवढ्या बळावरती तो इतरांशी सौदेबाजी करतो. पहा, माझ्या हातात इतकी मतं आहे, मला द्या. यांचं राजकारण आहे. काही समजलं? गटबाजीच्या पाठीमध्ये ही स्वार्थाची भूमिका असते, सौदेबाजीची. आणि बाबासाहेबांची भूमिका होती की अगोदर अस्पृश्य समाजातल्या जाती नष्ट करा, महार राहू नका, चांभार राहू नका, मातंग राहू नका, ते सारे एक जीव बौद्ध व्हावं. हे काम कोणी करायचं? गेल्या 50 वर्षात आम्ही त्या कामाकडे दुर्लक्ष केलं. नेत्यांना ते नकोच होतं म्हणून त्यांनी आपली सरळ सुटका करून घेतली, एकच वाक्य बोलून. आठवतंय आपल्याला काय वाक्य आहे ते? धर्मकारण वेगळं, राजकारण वेगळं. आम्हाला मोकळं सोडा, आम्ही आपले वेगळे, तुमचं मला काय करायचं ते करा. अशा तऱ्हेनं बाबासाहेबांच्या धम्मकारणाची वाट त्या समाजानं लावलेली आहे. हे खरं आहे की खोटं आहे तपासून पहा. आणि आज तो अस्पृश्य म्हणणारा समाज सुद्धा तुमच्या बरोबर नाही. समान दुःखी असणारा तोही बॅकला गेलेला आहे. हे फायद्याचं झालं की नुकसानीचं झालं? किती लोकांना हे नुकसान कळतं तेवढं मला सांगा. किती लोकांना हे नुकसान कळतं? आंबेडकरी चळवळीचं नाव घेणारे आणि आम्ही आंबेडकरी चळवळीचे जय भीमवाले म्हणणार नुकत्याच फुकटच्या घोषणा करणाऱ्यांना काही कळत. थोडक्यामध्ये परत आपण मूळ पदावरती येतो आणि बाबासाहेब त्याचं उत्तर देतात की यावरती उपाय काय आहे. आणि शेवटची 2 वाक्य आहेत. यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनवणं. बाबासाहेबांची भाषा आहे. व्हॉट इज द रेमेडी? The only remedy lies in making fraternity universally effective. बंधुता म्हणजे काय? What is fraternity? It is nothing but another name for brotherhood of men, which is another name for morality. म्हणजे बंधुता म्हणजे माणसा माणसातील भातृभाव म्हणजेच नीती. म्हणून भगवान बुद्धांनी संख्या शिकवलं आहे, धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. जसा धम्म पवित्र आहे तशी नीती सुद्धा पवित्र आहे. प्रश्न शेवटी इथे एवढा आपण थांबतो त्याच्यावर की तमाम मागासवर्गीयांनी ह्या बंधुत्वाची भावना जोपासून आपलं स्वतःचं ऐक्य आणि सामर्थ्य वाढवलं पाहिजे, जेणेकरून त्यांची या देशामध्ये सुरक्षा राहील, ते आपलं रक्षण करू शकतील आणि आपल्या विकासाचे मार्ग मोकळे राहतील. आणि यासाठी एकच उपाय होता, त्यांनी बंधुत्व भावनेनं जगणं. आणि बंधुत्व निर्माण होऊ शकतं फक्त बुद्धाच्या शिकवणीमधून, बाकी कशामधून नाही. म्हणून जो जुन्याला चिकटून राहतो तो बंधुत्वाच्या विरोधात आहे. म्हणून आजच्या महाराला माहित आहे की चांभार माझ्या बरोबर नाही आणि तो माझा बंधू नाही. खरं की खोटा? तो मातंग माझ्या बरोबर नाही, तो माझा बंधू नाही. ही सारी समदुःखी माणसं एकमेकाची वैरी झालेली आहेत, एकमेकाचे विरोधक झालेले आहेत. कुठे तुम्हाला सहारा मिळणार आहे? कोणती विकासाची संधी मिळणार आहे? तुम्ही हरलेला आहात, पराभूत झालेला आहात. अजूनही तो पराभव विजयामध्ये परिवर्तित करता येऊ शकतो. आणि पराभव विजयात परिवर्तित करण्याचा एक मात्र मार्ग आहे धर्मांतर, नामांतर आणि त्या माध्यमातून घडून येणारं हे वैश्विक विश्वबंधुत्व. यशोधचा मार्ग आहे. हे बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामधून इतक्या बारकाईनं स्पष्ट केलेलं आहे. म्हणून मला आपल्याला शेवटी एकच विनंती करायची आहे की 2 कार्यक्रम आता कृपया बाजूला सारू नका. धम्मदीक्षेची सगळीकडे जोरदार मोहीम उघडली पाहिजे. दीक्षा घेतल्याशिवाय कोणाला बौद्ध समजता कामा नये, हे तर बरोबरच आहे. परंतु दीक्षा घ्यायला त्याला पाठवा, त्याची गरज आहे. त्याला त्या साऱ्या मागासलेपणा तो आणि नकारात्मक गोष्टीमधून बाहेर काढा.
आपला शक्तीचा संचय आहे तो, ती शक्ती संघटित केली पाहिजे. सोडू नका कोणाला, प्रचार जोरदार झाला पाहिजे आणि नामांतर झालं पाहिजे. एक वेगळी आयडेंटिटी, एक वेगळी पहचान, एक वेगळी आपुलकी त्यामधून दिसून आली पाहिजे. की बौद्ध नाव वाटलं की माणसाला वाटलं पाहिजे माझा आहे. म्हणून तो मातंग उद्या बौद्ध झाला, त्याचं नाव बदललं तर आत्ता असला बौद्ध वाटलं तो माझा आहे म्हणून. तो चांभार उद्या त्याचं नाव बदललं, तो बौद्ध झाला तर आत्ताच्या बौद्धाला वाटलं की तो माझा आहे वगैरे म्हणून. पहा, नामांतर जर केलं तर माणसं आपापल्या जवळ येऊ शकतात, बंधुत्व वाढू शकतं. नामांतर जर नाही केलं तर जातीभेद संपू शकत नाही. मग रामटेके असोसिएशन राहतं, मेश्राम असोसिएशन राहतं आणि काम लग्नासाठी आम्ही ते केलं. आता कुठे नुसती लग्नच पाहत बसला, जरा बाकीचे थोडी प्रश्न पाहिले लक्षात आपल्याला. म्हणून आपली जात पहिली तोडून टाका. पहिली स्वतः केलं, दुसऱ्याला सांगितल्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे. नामांतर कराच, अजिबात जुन्या नावाला चिकटून राहू नका. ती काळाची गरज आहे. आज जर ते केलं नाही तर उद्या कदाचित संधी मिळायची नाही, कदाचित ही शेवटची संधी असेल. आणि खास करून मला तरुणांना आवाहन करायचं आहे, पुढची 50-50 वर्षे त्यांना जगायचं आहे. पुढे काय घडामोडी घडतील त्याला त्यांना तोंड द्यायचं आहे. त्यांनी आतापासूनच आपली ही क्षमता, आपली ही ताकद वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि दमदार पावलं त्याच्यावरती टाकावी. तर उद्याचं भविष्य आपल्या हातामध्ये असेल, नाहीतर आपण पराभूत झालेलो असू. तर तो आपण इथेच थांबूया.